नमस्कार. मी सायली खांडके. माझे वडील रमेशचंद्र घोडके 4 ऑक्टोबरला थोडे आजारी होते. शाश्वत हॉस्पिटल पुणे येथे त्यांच्यावर उपचार चालू होते ICUमध्ये. एक आठवडाभरामध्ये त्यांचं तशी ट्रीटमेंट झाली होती, पण काही मेडिकल कंडिशन्स आणि ब्रेनमध्ये क्लॉट असल्यामुळे त्यांना समज थोडी काही गोष्टींची येत नव्हती नीट. तर त्यामुळे ट्रीटमेंट ॲज वेगळी काही नसल्यामुळे मला खूप तेव्हा टेन्शन आलं होतं की घरी त्यांना राहणं अवघड होतं. केअरटेकर घेऊनसुद्धा काम होत नव्हतं, कारण मेडिकल असिस्टन्स कंपल्सरी 24 तास हवा होता. त्यामुळे काय करावं असं एक विचार चालू होते डोक्यामध्ये. अशा वेळेसच एक कनेक्टिंग सोर्सेस थ्रू समजलं की अमृतवेल केअर सेंटर म्हणून पिरंगुटमध्ये जे आहे तिथे अशा लोकांची सोय किंवा व्यवस्था केली जाते आणि 24 तास तिथे मेडिकल असिस्टंट्स पण आहे, केअरटेकरची सोय होते आणि ओव्हरऑल म्हणजे मला तिथे नेलं मी वडिलांना, पण खूपच छान पद्धतीने तिथे मला त्यांच्यामध्ये होणारी प्रगती जी आहे ती बघायला मिळाली आहे. तर जवळजवळ 20 दिवस झालेत ते तिथेच आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स देत आहेत, खूप छान बोलत आहेत, खूप छान वाटतं आहे. त्यांची ही प्रगती बघून मलाही खूप एक्साईट होती आहे आणि खूप मजा येते आहे म्हणजे. आणि डॉक्टर शिवगुंडे ज्या आहेत तिथे मेन, त्यांचा सपोर्ट तर म्हणजे त्यांच्याशिवाय तर ऑफकोर्स काहीच शक्य नसतं झालं. शी इज जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे शब्द कमी पडतील आज जर मी काही बोलले तर त्यांच्याबद्दल. पण त्यांनी खूप सपोर्ट केला. बाबांना तर करतातच आहेत, पण मलासुद्धा किंवा एकटी कसं होतं की एकटंच आपण घरी राहत असतो आणि अचानक अशा काहीतरी इश्यूज येतात की आपण थोडेसे ब्लँक होऊन जातो. आपल्याला कळत नाही की आता काय करायचं आपण इथून पुढे. तर त्यांनी जो मला मानसिक आधार दिला आहे, म्हणजे बाबांच्या आधी त्यांना माझ्याशी बोलावं लागलं. 1-2 तास आम्ही सुरुवातीला खूप छान गप्पा मारल्या आणि त्यांनी मला खूप हे दिलं, आधार दिला आहे आणि सगळं समजून सांगितलं की इथे कशा प्रकारची ट्रीटमेंट आहे, काय करावं लागतं वगैरे. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द व्हॉटेवर. म्हणजे आज ते जिथे आहेत तिथे खूप छान आहेत. आम्ही सर्व प्रकारचे सण तिथे साजरे करू शकलो आहे. दिवाळी असेल, अगदी फटाके, घरी कधी बाबांनी फटाके फोडले नव्हते, पण तिथे जाऊन त्यांनी फटाके फोडले, फराळ केला आम्ही त्यांच्याबरोबर. खूप छान फिलिंग आलं. अजूनही बरंच काही बोलायचं आहे, पण आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून थांबते आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की गप्पा मारेन. थँक्यू.